लाडकी बहिणीला लाडकीदारांना 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? ऑक्टोबर महिना पूर्ण संपून गेला आहे, नोव्हेंबर महिन्याची आज दुसरी तारीख उजळली आहे, तर हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तर लाडकीदारांनो तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 15वा हप्ता जमा झालाय का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे, कारण की 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। बघा लाडकीदारांनो, सगळ्यात पहिली गोष्ट आपण म्हणतो म्हणजे 16वा हप्ता केव्हा मिळणार आहे याच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार। त्याचबरोबर कोणाला हप्ता मिळणार आहे, बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या लाडक्या ताईंना हा हप्ता भेटणार आहे, किती महिलांना हा हप्ता भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर लाडक्यादारांनो बघा सगळ्याला माहिती आहे आता जीआर येऊन जवळजवळ 3-4 दिवस 5 दिवस आता उलटून गेले तरी पण अजून हप्ता भेटला नाही। मग हा हप्ता कधी भेटणार आहे आणि 16वा हप्ता जर पुढे गेला, हप्ता जर लक्षात घ्या पुढे गेला तर या ठिकाणी लक्षात घ्या निवडणुका लागणार आहेत 17 तारखेला बघा 15 तारखेला निवडणुका लागण्याचे चान्सेस आहेत। तर मग हा 17वा हप्ता मग पुढचा कधी भेटणार आहे? जर 16वा हप्ता लवकर नाही भेटला तर मग 17वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवतो। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहता। चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं काय असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार। बघा खूप महत्त्वाची माहिती तुमच्या समोर या ठिकाणी आहे लाडकीदारांनो, खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हप्ता कधी भेटणार आहे? 16वा हप्ता। बघा जीआर आलाय फक्त 16व्या हप्त्याबद्दल, 17व्या हप्त्याचा जीआर आलेला नाहीये, ही गोष्ट समजून घ्या। 16वा हप्ता भेटणार पुढील आठवड्यामध्ये, तुम्हाला लक्षात घ्या लाडकीदारांनो, म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला 16वा हप्ता भेटेल अशी साम टीव्हीची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे की या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला 16वा म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे। त्याचबरोबर लाडकीदारांनो बघा सगळ्याला माहिती आहे जीआर आला होता 29 तारखेला, 29 ऑक्टोबर ला 410.3 कोटीचा जीआर या ठिकाणी मंजूर झालेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे 410.3 कोटी म्हणजे निधी चांगला भेटलेला आहे। अजून 2 जीआर यायचे बाकी आहेत। बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर एका जीआर वर मागच्या 2 वेळेस या ठिकाणी वितरण झालं, मग यावेळेस पण एकाच जीआर वर वितरण होणार आहे का? तर हे असं पण होऊ शकतं, याच्याबद्दल काळजी करू नका। पण लक्षात घ्या लाडकीदारांनो 2 जीआर येणं पण खूप गरजेचं आहे, कारण की त्या 2 जीआर नुसार समजत असतं की वितरण किती महिलांपर्यंत पोहोचलंय। जर एका जीआर आला तर समजत नाही की किती लाडक्या ताईंना खरंच पैसे भेटलेले आहेत, त्याच्यामुळे 2 अजून जीआर येणं खूप गरजेचं आहे लाडकीदारांनो। त्याचबरोबर बघा लाडकीदारांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी जागरणची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की मराठी जागरणने काय बातमी दिली आहे तर 15 नोव्हेंबर पर्यंत निवडणुका जाहीर होणार आहेत। बघा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 15 नोव्हेंबर पर्यंत लागू म्हणजे त्या दिवसापर्यंत तुम्हाला समजून येईल की कधी त्या निवडणुका लागणार आहेत। आणि बघा ह्या निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागली की तुम्हाला हप्ते भेटत नाही, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। मागच्या वेळेस पण ते तुम्ही सगळ्याला बघितलं असेल की मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस देखील तुम्हाला हप्ते भेटले नव्हते। नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या सगळे हप्ते तुम्हाला पुन्हा जानेवारीमध्ये या ठिकाणी भेटले होते। तर यावेळेस पण जर असं झालं, अजून बघा 16वा हप्ता यायचा बाकी आहे, सगळ्याला माहिती आहे अजून 16वाच हप्ता आला नाही। 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नाही, मग आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार? नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर या ठिकाणी नाही आला, येणाऱ्या परत सांगतोय 15 तारखेपर्यंत 15 नोव्हेंबर पर्यंत जर या ठिकाणी लाडक्या बहिणीला हा कोणता 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर नाही भेटला तर तो हप्ता मग बघा लाडक्यानो निवडणुका लागल्या, आचारसंहिता लागल्या तर तो पुढे 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 ढकलला जाणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक विनंती आहे, तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का लाडक्या ताईंनो की बाबा आता जो 16वा हप्ता आहे तो लवकरात लवकर या 3-4-5 दिवसामध्ये भेटायला पाहिजे आणि पुढचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो पण या ठिकाणी 4-5 दिवसाच्या गॅप नंतर 16वा हप्ता भेटल्याच्या नंतर 4-5 दिवसाच्या गॅप नंतर हा 17वा हप्ता देखील भेटायला पाहिजे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील भेटायला पाहिजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर। परत सांगतोय निवडणुका आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हप्ता भेटायला पाहिजे। जर या ठिकाणी आचारसंहितेच्या पुढे गेलं आणि बघा 18 नोव्हेंबर तारीख पण कशी आली बघा, 18 नोव्हेंबर सगळ्याला माहिती आचारसंहिता लागली तर मागच्या वेळेस पण तसंच झालं, 15 ऑक्टोबर लक्षात घ्या लाडकीदारांनो, मागच्या वेळेस पण तसंच झालं 15 ऑक्टोबर 2024 ला या ठिकाणी त्यांनी काय केली होती लाडक्या बहिणी योजनेची
या ठिकाणी जे नवीन नवीन लाडक्या बहिणी फॉर्म भरत असतात त्यांची बंद करून टाकलं होतं, अपडेट करायचं बंद केलं, सगळं बंद केलं 15 ऑक्टोबरला आणि आचारसंहिता लागली होती. यावेळेस पण बघा 18 नोव्हेंबर तारीख दिलेली आहे ई-केवायसी कंप्लीट करण्याची. 18 नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला जर हप्ते भेटले म्हणजे किंवा 15, 16, 17 नोव्हेंबर पर्यंत जर तुम्हाला हप्ते भेटले तर नोव्हेंबरचा पण हप्ता भेटायला पाहिजे. जर नाही भेटलं लाडक्या बहिणींनो मग नोव्हेंबरचा हप्ता तुमचा डिसेंबर, जानेवारी काय कधी भेटेल ते तुम्हाला सांगता येणार नाही, मला पण सांगता येणार नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतंय की हे 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत का नाही? आपण या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहित नसेल, मी आज जवळजवळ या ठिकाणी 15 ते 20 टीव्ही रिपोर्टर चॅनल असतील, न्यूज रिपोर्टर चॅनल असतील, यांना फोन करून मेसेज करून माहिती पुरवलेली आहेत, त्यांना सांगितल्यात आपल्या मागण्या काय काय आहेत. मी माझ्या परीने खूप हालचाली करत असेल. तुम्हाला खोटं असेल तर तुम्हाला थोड्या दिवसात तुम्हाला इतर वेगवेगळ्या न्यूजपेपरला, टीव्ही चॅनलवर ह्या सगळ्या बातम्या पाहायला मिळतील. ह्या आपण सगळ्या मागण्या करत आहोत लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर वेगवेगळे मंत्री साहेब असतील, आमदार खासदार साहेब असतील, त्यांना भेटण्याची पण या ठिकाणी मी मीटिंग फिक्स करण्याचा या ठिकाणी ट्राय करत आहे. त्यांच्या पीए सोबत पण या ठिकाणी चर्चा चालू आहेत. लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप मोठ्या लेवलला या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे. तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर या ठिकाणी आपण नक्कीच या युद्धामध्ये म्हणू शकतो किंवा या सगळ्या मागण्यामध्ये आपण जिंकणार आहोत. जर आपण शांत बसलो, हातावर हात ठेवून गप्प बसलो तर जस्ट बघत राहिलो की बाबा येईल तेव्हा येईल हप्ता, जेव्हा पडेल तेव्हा पडणारच आहे असं जर करत राहिलो तर या ठिकाणी तुम्हाला 17वा बघा 16वा हप्त्याबद्दल मी काही बोलणार नाहीये. 16वा हप्ता तो तुम्हाला असा पण भेटणारच आहे. 16वा हप्ता तुम्हाला हे एका आठवड्यामध्ये भेटणारच आहे, याच्याबद्दल काही मोठी गोष्ट नाहीये. पण 17वा हप्ता जर अडकला, परत सांगतोय ज्या लाडक्या त्यांना खरंच समजतंय काय असतं म्हणजे आचारसंहिता काय असते, निवडणुका काय असते, हप्ते काय असते, जर खरंच समजत असेल तर त्या ताईला समजेल की बाबा जर 17वा हप्ता अडकला तर तो हप्ता डायरेक्ट तुम्हाला 2-3-4 महिन्यानंतर भेटणार आहे आणि 3-4 महिन्याच्या गॅपमध्ये जे पैसे तुमचे अडकतील ते हप्ते पण तुम्हाला पुन्हा भेटणार नाहीयेत. ह्या गोष्टी नीट समजून घ्या लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर बघा एक महत्वाची आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठी बातमी दिलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होणार नाहीत. एक चांगल्या स्वरूपाची त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी न्यूज रिपोर्टरला बोलताना हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे का नाही हे ते पुन्हा अपडेट वाढवतील एखाद्या वेळेस. बघा कसं झालं, त्यांनी मागे पण एकदा स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा 15 दिवस आम्ही या ठिकाणी वाढवून देतो कोणाबद्दल जे पावसाळीग्रस्त वगैरे आहे असं बघा हे त्यांनी सांगितलंय. पण आता तरी 18 नोव्हेंबर आपण पकडून चालायचे आणि ई-केवायसीची वेबसाईट व्यवस्थित सुरळीत सगळं चालू आहे, त्याच्याबद्दल काळजी करू नका. ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करायचे. आणि तुम्हाला मी मागच म्हणजे काल रात्रीच एक अपडेट दिलंय जे की तुम्हाला महाराष्ट्रात अजून कुणीच सांगितलेलं नाहीये. ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत, ज्या लाडक्या ताईंना वडील नाहीयेत, ज्या लाडक्या ताई पतीपासून वेगळ्या राहतात, ज्यांना वडील किंवा पतीचं आधार कार्ड जोडता येत नाहीये, त्यांनी नेमकं काय करायचंय तर त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची. पहिली स्टेप म्हणजे आधार कार्ड नंबर स्वतःचा टाकायचा आहे, ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. ही पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर सरकार त्याच्यावर या ठिकाणी निर्णय पण देणार. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना बघा आता कुणालाच अडचण राहणार नाहीये. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या ताईंचा मी प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला बघा लाडक्या ताईंनो सर्वांना ई-केवायसी करायची आहे. ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी झाली आहे त्यांनी आपलं नाव जिल्हा पटपट सांगायचंय आणि ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी पेंडिंग होती पती आणि वडिलांमुळे त्यांच्या आधार कार्डमुळे त्यांनी पण पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे. दुसऱ्या स्टेपला जो आधार कार्ड नंबर टाकायचा पती किंवा वडिलाचा त्याच्यावर काही टाकायचं नाहीये, तिथं शांत राहायचंय. फक्त पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे. दुसरी स्टेप तुम्हाला नंतर थोड्या दिवसात त्याच्यावर अपडेट आल्यानंतर ते करता येईल. पण दुसऱ्या कुणाचे आधार कार्ड टाकू नका, नातेवाईकाचे आधार कार्ड टाकू नका, घरातल्या दुसऱ्या कोणाचे आधार कार्ड टाकू नका. एक ते वडिलाचं टाकायचं आहे किंवा पतीचं, ह्या दोन्ही शिवाय व्यतिरिक्त कुणाचं टाकायचं नाही. ही गोष्ट समजून घ्या लाडके बहिणींनो. तर लाडके बहिणींनो काही प्रश्न असतील, अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.